दीक्षिता 11 आपण जरा जास्तच विलंब लागवतो. चला सामन्याला सुरुवात करायची पंच. धन्यवाद. दीक्षिता 11 20 मिनिटांच्या एका इनिंगला तुमच्याकडून जर अर्धा ते पाऊण तास लागणार असेल तर निश्चितच तुमचे सामने दुपारच्या 17 मिनिटांना सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती आक्रमक प्रहार केलाय. 4 धावांसाठीचा हा चौकार. व्हॉट अ स्टार्ट. या दीक्षिता 11 मोमेंटम तोडण्याचं काम किंवा मोमेंटमला जर वेळ लावला तर अशा प्रकारची सुरुवात देखील होऊ शकते. लक्षात घ्या सुरुवात महत्वाची आहे. तुम्ही जर मैदानात जाऊन बराचसा विलंब घेत असेल तर वातावरणात जर तुम्ही निश्चितच सामन्याला सुरुवात घेत असता करत असता तर सामन्याच्या जे वातावरण असतं त्याच्याच प्रेशरमध्ये बराचसा विलंब लागला. पुन्हा एकदा विनंती आहे कॅप्टन आणि विकेट कीपर कीपर आणि कॅप्टन विकेट कीपर आणि कॅप्टन विनंती आहे प्रत्येक चेंडू नंतर नका लावू वेळ. व्हेरी गुड. शिवसेना मुंबादेवी विधानसभा या विधानसभेचे आमचे सन्माननीय शिवसेना दक्षिण मुंबई मुंबादेवी विधानसभा या विधानसभेचे सन्माननीय संघटक सन्माननीय माननीय रुपेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपला रुपेश फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित 9th प्रीमियर लीग सीझन 4 अर्थातच मुख्य म्हणजे देशात तुम्ही आम्ही सर्वच जण संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत असताना एक दर्जेदार असा क्रीडा सोहळा डोंगरी विभागातील वीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणात पार पाडताना पाहायला मिळतो. दरम्यानच्या कालावधीमध्ये काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये कबड्डी क्रमांकावरून अजून एक मोठा फटका. धावा मिळतील 4. बॅटर आपण पाहतोय देव यांच्या माध्यमातून सुरेख सुरुवात केली. आक्रमक प्रहारांनी सुरुवात केली. अटॅकिंग इंटेंट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू पासून सुरुवात केली. कोणत्या प्रकारची इथे तमा बाळगली नाहीये. ज्या ठिकाणी लेंथ मध्ये तुम्ही चूक केली त्या ठिकाणी त्या लेंथ वरती मात्र निश्चितच चांगले प्रहार पाहायला मिळतात. अभियान साईडला स्लॉक स्वीप केला जातोय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 बाउन्स मध्ये चेंडूला कलेक्ट केलं जात आहे. त्यानंतर केली फेकी. एक धाव फलक एका धावाने पुढे सरसावेल. स्ट्राईक इथे रोटेट होत असताना देव यांनी पहिल्यांदा स्ट्राईक रोटेट केली. या चेंडूवरती धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 9. सुर्वे सुपर्णोवाज विरुद्ध आपण पाहतोय कबड्डी क्रमांक 1 वरती दीक्षिता 11 हवा बदल लागला गेला. चेंडू बॅकफुटला येतात. हलक्या हाताने चेंडूला स्टीअर केलं जातं. पुल केलं जातं. दिशा दाखवली स्क्वेअर डिव्हिजन मध्ये. एक धाव पुन्हा एकदा सज्ज. धावफलक जाईल 10 या धावसंख्येवरती विदाउट लॉस. चांगली सुरुवात. दीक्षिता 11 बराचसा स्लो गेम पुढे सरकतोय. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. पूल केलाय. किती धावांसाठी सक्सेसफुल होताना पाहायला मिळेल. 2 धावा. पंच तोडी. थँक्यू. दोन धावांच्या माध्यमातून षटक होईल कंप्लीट. आणि पहिल्या षटकाच्या अखेरी धावसंख्या दाखवली पाहायला मिळेल विदाउट लॉस 12 धावा. 12.
मितेश दीक्षिता 11 बराचसा विलंब राखतोय. दीक्षिता 11 थोडी घाई करा. पंच आपण वॉर्न करायचंय. पंच वॉर्न करा. जर 20 मिनिटाच्या वर अवधी गेला तर दीक्षिता 11 आम्ही पेनल्टीला समोर जाऊ. पेनल्टीचा विचार केला जाईल आपल्या संघासाठी. पहिले चेंडू खोलवर डप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. इंडिया गेट चेंडूला दाखवून दिलं. पुन्हा नुकसान तितकंसं होताना पाहायला मिळत नाही. एक धाव केवळ मिळते. एका धावेत धावफलक चालतो. 14 14 या धावसंख्या होती. जवळजवळ 12च्या आसपास आपण पाहतो या ठिकाणी. करंट 100 इथे मेंटेन केला जातो. मितेश पुन्हा एकदा सज्ज. सामना क्रमांक 9 आणि धुवा क्रीडा मंडळ सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतो. चांगला फटका यावी लॉंग ऑनच्या दरम्यान खेळला जाईल. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राच्या दरम्यान 2 धावांसाठीचा फटका. धावसंख्या फलकावधी 16. अमरीश आणि देव या जोडीने मात्र एक आक्रमक स्टार्ट केली या ठिकाणी आपल्या संघासाठी. सुरवी सुपरनोवाज आपण पाहतो या ठिकाणी. यावेळी मात्र बॅकवर्ड असताना शॉटडाऊन पूल केला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर डिव्हिजन मध्ये दोन धावा देखील चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. ज्या प्रकारे बॅटिंग केली जाते अमरीश आणि देव यांच्या माध्यमातून जरूर आपण पाहतोय. दोन्ही बॅटर्स टेक्निकली बरेचसे स्ट्रॉंग आहेत आणि निश्चितच सेट देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारे फुट मुवमेंट्स त्यांचे पाहतोय आपण. अगदी बॅकफूट असेल फ्रंटफूट असेल दोघांकडे खूप चांगले फटके पाहायला मिळतात. यावेळी रूम मिळाला होता तर रूमचा पुरेपूर उपयोग केलाय. ओ दिखावा पॉइंट यावेळी 2 धावांचा फटका. पहिल्या चेंडू पासून या ठिकाणी 5 चेंडू लगातार दोन्ही धावांचे येताना आपल्याला पाहायला मिळतात. अफलातून बॅटिंग अमरीशच्या माध्यमातून 5 चेंडू आणि 11 धावांवरती देव खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. तर अमरीश 5 चेंडू 9 धावांवरती. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन याची आवश्यकता आहे. कुठे ना कुठे तुम्हाला व्हेरिएशन्स दाखवावे लागतील. आणि जेव्हा गोलंदाज अशा प्रकारचे व्हेरिएशन वापरत असतो कुठेतरी फलंदाजाला विचार करावा लागतो. थोडस तुम्हाला माइंड रीड करावा लागेल. माइंड गेम्स खेळावे लागतील. तुमचे व्हेरिएशन्स बाहेर काढावे लागतील आणि त्याच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी खेळाडूवरती तुम्हाला मात करावी लागेल. क्रिकेट हा खेळ शारीरिक जेवढा आहे त्याहूनही जास्त हा खेळ बौद्धिक आणि चांगला फटका. पुन्हा एकदा शेप मेंटेन केला यावी. पुन्हा एकदा अमरीशने वाईडिश लॉंग क्षेत्र अर्थातच कॉर्नर झोन मध्ये फटका पाहायला मिळतोय. मॅच नंबर 11 डिजिटल मुंबई विरुद्ध फेमिदा डोंगरी वॉरियर्स. मॅच नंबर 11 खेळपट्टी क्रमांक 1 वरती होईल टॉस साठी सज्जता. आणि MM मोटर्स विरुद्ध MM अमरेज. मॅच नंबर 12 खेळपट्टी क्रमांक 2 वरती सुरू होईल याची देखील नोंद घ्या. डिजिटल मुंबई विरुद्ध फेमिदा डोंगरी बॉयज डोंगरी वॉरियर्स आणि MM मोटर्स विरुद्ध MM अमरेज. खेळपट्टी क्रमांक 2 वर नेक्स्ट मॅच. दोन्ही संघ 40 संघांच्या संघटनेने तयारी करायची. आपण टॉस साठी यायचं. षटक क्रमांक 2 होईल कंप्लीट. खेळपट्टी क्रमांक 1 वरती धावसंख्या फलकावधी सुरवे सुपरनोवा विदाउट लॉस 22 धावा 22 रनचा स्कोर कार्ड. खेळपट्टी क्रमांक 2 वरती शेवटच्या चेंडूवरती येते ती 1 धाव आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचला तो तब्बल 36 धावांवरती. तर 37 धावांचं लक्ष असणार आहे येणाऱ्या नेक्स्ट इनिंग मध्ये टीम VB वॉरियर्स या संघासाठी. लक्ष असेल 37 धावसंख्येचं. पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांच्या बॅटमधून 1 मोर टोडी सुरुवात. साहिल दिशेला 11
जो मोमेंटम आपल्याला पाहायला मिळतोय अभी प्राप्त झालाय देव आणि अमरीश यांना सुर्वे सुपरनोवा संघाला तो खूप बराचसा पॉझिटिव्ह आपण पाहतोय आणि जो मोमेंटम ज्या निश्चितच ज्या मोमेंटमच्या माध्यमातून ज्या स्पीडने हा संघ पुढे चाललाय निश्चितच एक चांगल्या मोठ्या धावसंख्येच्या दिशेने प्रवास करताना मार्गक्रमण करताना पाहायला मिळतो. हे जे मोमेंटम आहे ते ब्रेक करावं लागेल त्यासाठी मात्र ब्रेक थ्रू महत्वाचा असेल. कुरवडप्पाचा चेंडू यावेळी चांगला प्रयत्न यॉर्करचा पाहायला मिळतोय. नॉस्टिंग इनला थ्रो देखील झालाय परंतु पहिली धाव ही अत्यंत क्विकली कंप्लीट करावी लागते. जे बेसिक्स आहे ते फॉलो केलंय आणि क्विक सिंगल एक कंप्लीट होत असताना आणि एका धावेच्या माध्यमातून धावफलक 25-25 विदाउट लॉस. अमरीश आणि देव गोहिल ही जोडी सुर्वे सुपरनोवा संघासाठी सुपर हिट ठरताना पाहायला मिळते. सुरेख चेंडू करू द्यावी अधिक ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पाहायला मिळते. फाईट यॉर्करचा प्रयत्न त्या प्रयत्नात अयशस्वी ठरतायत. सुरुवात चेंडूचा इशारा येतोय पंचाच्या माध्यमातून आणि एक अतिरिक्त धाव धावफलकात ऍड होईल. धावसंख्या धावफलकात 26-26. मुख्यमंत्री विषयक 2024 ही स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला मित्रांनो. मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत आहे. बराचसा वेळ यावेळी ब्रेक थ्रू मिळेल का हे पाहावं लागेल. यस कॅच कंप्लीट केली जाते खूप चांगल्या प्रकारे. जवळजवळ कव्हर ते एक्स्ट्रा कव्हर हे डिस्टन्स गाठलं क्षेत्ररक्षकाने शेवटपर्यंत अंतिम क्षणापर्यंत त्या चेंडूवरती आपली नजर ठेवू नये आणि ज्या प्रकारे स्वतःला बॅलन्स ठेवत असताना चेंडूवरती नजर ठेवली आणि अंतिम क्षणी चेंडूला गॅदर केलं खूप चांगल्या प्रकारे. कॅच कंप्लीट होते आणि ब्रेक थ्रू ज्याची वाढ नितांतपणे पाहिली जात होती यावी ती विकेट येताना पाहायला मिळते टीम दीक्षित 11 संघासाठी आणि एक यंगस्टर चमकताना आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती असताना धावसंख्या धावफलकावरती 26 पहिला गडी गमावलाय सुर्वे सुपरनोवाज. बॅटर तयारी ठेवा लक्षात घ्या. टाइमआउटचा रूल तुमच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगेन. जर वेळ लावला विलंब केला तर फलंदाजाला विदाउट एनी बॉल खेळता हे बाद घोषित केलं जाऊ शकतं. जर तुम्ही जास्त वेळ लावला नियम सांगतो 1 मिनिटाच्या आत बॅटर रेडी झाला पाहिजे बॉल खेळण्यासाठी. बॅटरचं नाव देखील पोहोचवा आमच्यापर्यंत. श्रेयश येताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रेयश पाटील मैदानाच्या आतमध्ये यावी. न्यू बॅटर धावसंख्या धावफलकावरती 26. ब्रेक थ्रू मिळवून दिले आपल्या संघासाठी करण भारती एक युवा यंगस्टर. आपण पाहतोय मागील मॅच मध्ये देखील हेच काम केलं त्याने. अभी खराब चेंडू काहीसा वेगळा करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अभी बाउन्सरचा प्रयत्न झाला स्लोअर बाउन्सरचा प्रयत्न झाला पण त्या प्रयत्नात एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स 1 फॉर दी ओव्हर. पहिला वॉर्निंग देखील असेल पहिल्या षटकातील मोकर या षटकातील पहिल्या बाउन्सरची वॉर्निंग असेल आणि त्याचसोबतच आपण पाहतोय 20 चेंडूचा देखील इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. जसं जसं क्रिकेट पुढे पुढे जात गेलं तसं तसे परिवर्तन झाले नियमांमध्ये. मग आपण पाहतो अनेक नियम ऍड होत आले अनेक नियम ऍड केले गेले आणि अनेक नवीन नियमांच्या माध्यमातून क्रिकेटला जास्त एंटरटेनिंग करण्याचा प्रयत्न केला आणि आपण ते पाहतोय. डॉट बॉल अत्यंत वेगवान गतिशील आणि अगदी योग्य टप्प्यावरती पिच केलेला चेंडू कोलवर डब्बाचा चेंडू तेवढाच वेगाने धावसंख्या धावफलकावरती 27 डॉट बॉल. मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. यावी लाईन खराब होती आणि लाईनचा उपयोग करताना पाहायला मिळाले परंतु पाहूया किती धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. पुढे 2 धावांचा इशारा येतोय. गेले 3 ते 4 चेंडू कुठेतरी खामोश असणारे यावी बॅटर पुन्हा एकदा सुपरनोवा संघाचे आक्रमण करताना पाहायला मिळते. त्यामुळे चेंडू मधील गती कमी केली होती परंतु लेंथ खराब हा फॉली चेंडू होता. लाईन देखील खराब अगदी पायांवरती असणाऱ्या या चेंडूवरती चांगल्या प्रकारची फटकेबाजी श्रेयसच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 29-29. तर खेळपट्टी क्रमांक 2 वरती आपण पाहतो त्या ठिकाणी 37 धावांचं लक्ष आहे.
खराब गोलंदाजी यावी पाहायला मिळते. लय कम्प्लिटली बिघडली आपली. लाईन लेंथ मध्ये तुम्हाला कंट्रोल दाखवावा लागेल. वाईट +1 अशा प्रकारचे 2 अतिरिक्त धाव फलकात ऍड होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकात 31 ब्रेक थ्रू जरूर मिळवून दिलाय करण यांनी. परंतु या षटकात आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. जे कंट्रोलचे नियंत्रण आतापर्यंत पाहायला मिळत होतं, कुठेतरी वेगवेगळे व्हेरिएशन्स हाताळण्याच्या प्रयत्नात या अधिकचा प्रयत्न जो केला जातो त्यामध्ये आपण पाहतो करण आपली लाईन लेंथ मिस करताना पाहायला मिळतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचत ते 31 धावसंख्या 31 रन्स. षटक क्रमांक 30 या ठिकाणी पथावरती असताना बॅकफुटला येतात त्यावेळी शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं डायव्हिंग पाहायला मिळत नाही यावी. सेकंड रनचा अटेम्प्ट झाला स्ट्रायकिंग एंडला, इथे मात्र थ्रो केला जाईल. फलंदाज श्रेयस पाटील बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा दोन्ही बॅटर्स दोघांनाही आजचा पत्ता देखील नाही की चेंडू होता कुठे. सरप्राइझिंग आहे स्ट्रायकर एंड, सरप्राइझिंग आहे नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर. दोन्ही बॅटर मात्र धाव घेण्यात इतके मशगूल होते की चेंडूचा पत्ता दोघांनाही नव्हता. आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात श्रेयस पाटील. 3 षटकांचा खेळ होईल समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद. धावसंख्या फलकावरती 32. चला घाई करा दोन्ही संघ. शेवटचे 3 मिनिटं फक्त. दीक्षिता 11 तुमचा 20 मिनिटांचा अवधी समाप्त होण्यासाठी. धावसंख्या 32. दीक्षिता 11 आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. दीक्षिता 11 संजू गोलंदाजीच्या मागवरती. रिहान इट्स ओके. शेवटचं षटक असेल. सेट बॅटर आपण पाहतो देव अजूनही स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. खेळपट्टीवरती असणाऱ्या सुरवे सुपर्णोवा संघासाठी त्यामुळे निश्चितच एक मोठं टार्गेट सेट केलं असेल. जवळजवळ 45 पर्यंत पोहोचण्याचा जरूर प्रयत्न केला जाईल. 40 to 45 या रेंज मध्ये जर धावसंख्या उभारली गेली तर निश्चितच एक चांगलं चॅलेंजिंग टोटल आपल्याला पाहायला मिळू शकते. पहिला चेंडू आपण पाहतोय चांगल्या प्रकारे इथे आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला गेला. बॅटची अपर टॉप एज घेतली जाते. बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव खुशंगी चित्रात. धावसंख्या दाखल 33. आपला रुपेश फाउंडेशन यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच्या भेटीला एक दर्जेदार अशी स्पर्धा अर्थातच 9 प्रीमियर लीग चौथं पर्व आपण या स्पर्धेचं पाहतोय. शिवसेना ज्या पक्षाच्या माध्यमातून ज्या संघटनेच्या माध्यमातून सर्वाधिक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण मुंबई महाराष्ट्रभरात, विशेषतः टेनिस बॉल क्रिकेटच्या. त्या परंपरेमध्ये त्या स्पर्धांच्या यादीमध्ये मानाने आणि दिमाखात आपल्या 9 प्रीमियर लीगचं नाव देखील समाविष्ट होताना पाहायला मिळते. या स्पर्धांनी आपण प्रत्येक वर्षी आपलं नाविन्य टिकवले, आपला दर्जा हा उंचावलेला पाहायला मिळाला. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो जे डोंगरी विभागातील परिसरातील मुंबादेवी विधानसभेतील सर्वच प्रतिभावंत खेळाडूंना एक चांगला मंच प्राप्त करून दिला गेला. सनी ऑन स्ट्रायकिंग एंड यावेळी बॅकफुटवरून एक चांगला फटका. एक धाव अर्जित केली जाते. या षटकात रिहान शेख यांनी काय केलंय तर चांगल्या प्रकारे धावसंख्येवरती अंकुश लगावण्याचं काम केलं. 3 चेंडू आधार 3 धावा खर्च केल्या. धावसंख्या दाखल 35. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळत आहेत. आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिले तू पाहूया यावेळी स्ट्रायकिंग एंडला असणार आहे ते देव. 9 चेंडू 16 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात. सुरेख चेंडू हार्ड लेंथ हिट केली गेली. हार्ड लेंथ वरती हिट करत असताना चेंडूच्या माध्यमातून आपण पाहतो यावेळी एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स अधिकची उसळी घेतली, अतिरिक्त उसळी. आणि या उसळीने काय केलं ते बीट केलं कम्प्लिटली यावेळी बॅटर देव गोयल. धावसंख्या 35.
दोन गड्यांच्या मुंबईच्या शेवटचे दोन चेंडू शिल्लक असणार आहेत. या दोन चेंडूंमध्ये 35 once again यावेळी caught behind the wicket, बॅटच्या आउटर एज अँड विकेट कीपर कडून कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये. फलंदाज देव मात्र होतील बाद. चला सुरेश थोडीशी घाई करा आणि दीक्षिता 11 मोमेंटम आपल्या संघाच्या बाजूने. लक्षात घ्या, जेव्हा मोमेंटम आपल्या संघाच्या बाजूने असतं ना त्यावेळी जास्त वेळ घालवायचा नसतो. अन्यथा मिळणारा जो मध्ये येणारा व्यत्यय असतो, ब्रेक असतो, हे मोमेंटम शिफ्ट होण्याचं कारण देखील ठरू शकतं. त्यामुळे त्या मोमेंटमला घेऊन पुढे जा. जे सध्याच्या घडीला आपण पाहतो शिफ्ट झालंय आणि दीक्षिता 11 संघाच्या बाजूने. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. या अंतिम षटकात आपण पाहतो यावी धावसंख्या दाखवल्यावरती 35 नाव सुपर्णोवाच पार्थ. लास्ट डिलिव्हरी आपण टॉस करतो या ठिकाणी. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. अप्रतिम गोलंदाजी कमबॅक करून दिले आपल्या संघाला या सामन्यात. गोलंदाज यावेळी 35 धावांवरती रोखून ठेवलंय केवळ 4 षटकांमध्ये. आणि शेवटचा अंतिम षटक आलंय ते गोलंदाज रिहान याचं केवळ 3 धावांचं ब्रिलियंट बॉलिंग, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग पाहायला मिळाली. यावेळी केवळ 3 धावांचं षटक हाताळलं गेलं. कॅप्टनला कुठेतरी विचार करावा लागेल. रिहान सारखा जर गोलंदाज तुमच्याकडे आहे तर त्याचा वापर कुठेतरी आधी केला गेला पाहिजे होता. ज्या प्रकारचा शोल्डर पाहायला मिळाला, ज्या प्रकारची पेस पाहायला मिळाली. दीक्षिता नाहीये वेळ आपल्याकडे प्लीज. याच्यानंतर याच विकेटवरती आपल्याला अजून 5 ते 6 सामने खेळवायचे. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण पाहतोय धावसंख्या दाखवल्यावरती 35 उभारली गेली आहे. तर लक्ष असणार आहे ते टीम दीक्षिता 11 संघासाठी 36 धावांचं. विनंती सुर्वे सुपर्णवास फिल्डिंग लावून घ्यायचे. त्वरित सुर्वे सुपर्णवास फिल्डिंग लावून घ्या. चला तर त्याचबरोबर खेळपट्टी क्रमांक आपण सामना पाहतो यावी MM आंब्रेज अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळत त्या ठिकाणी. माफ करा, पट्टी क्रमांक 2 वरती सामना सुरू आहे त्या ठिकाणी. चला खेळपट्टी क्रमांक 2 वरती नजर टाकूच्या ठिकाणी सामना मात्र अंतिम 17-2 टिपलाय. 17 धावा दाखल पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावरती असताना टार्गेट ज्या ठिकाणी आपण पाहतो 36 धावांचा 36 माफ करा 37 धावांचं लक्ष खेळपट्टी क्रमांक 2 वर 36 धावांचं लक्ष असणार आहे खेळपट्टी क्रमांक 1 वरती टीम दीक्षिता 11 संघाला. चला सुरेश सुपर्णवास फिल्डिंग लावून घ्या त्वरित. आणि सर्व संघांसाठी एक सूचना आहे, पुढच्या 15 मिनिटांनंतर प्रत्येक संघाला त्यांचे जेवणाचे पॅकेट्स मिळणार आहेत. आपण शिबांचे करतात शिबूबाई यांच्याकडे जायचंय, आपले पॅकेट्स कलेक्ट करायचे आणि कोणत्याही प्रकारे ते लंच ब्रेक मिळणार नाहीये. तुम्हाला ज्या क्षणी ज्या ठिकाणी जेवढा ब्रेक मिळणार आहे त्या क्षणी तुम्ही तुमचा लंच करू शकता. शिबान शेख शिबूबाई यांच्याकडे तुमचा लंच अवेलेबल आहे. आपण जायचे 15 मिनिटांनंतर. प्रत्येक टीमने आपले पॅकेट्स कलेक्ट करायचे आणि लंच करायचं. चला सुर्वे सुपर्णवास फिल्डिंग लावून घेतली. बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात करा. लक्ष आहे 36 धावांचं.
आशिष कृष्णा भारती गोलंदाजी माफ कर दी. दीक्षिता 11 बॅटर्सचे नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. दीक्षिता 11 दीक्षिता 11 ह्या संघाने बराचसा त्रास दिलाय कमेंट्री बॉक्सला. दीक्षिता 11 आपल्यावरती खरंच पेनल्टीचे कार्य करावे. बॅटर्सचे नाव सांगा. मॅच सुरू झाली आहे. कृष्णा भारती. सामन्याला सुरुवात झाली. लक्ष्य ठिकाणी 36 धावांचं. कृष्णा भारती गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ऑफ द मार्क झाला यावी बॅटर. एक धाव धावती लगावली गेली. 9.15 इथे मात्र पाहायला मिळतो यावी. करण 100 बॅटची खडा इथे अर्थातच टॉपिंग डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. एक धाव या चेंडूवरती. सर्वांचे लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेवरती शेतकऱ्यांवरती समाजातील प्रत्येक घटकावरती अगदी पुत्राप्रमाणे प्रेम करणारं व्यक्तिमत्व या संपूर्ण महाराष्ट्राला लाभलेले असं एक व्यक्तिमत्व मुख्यमंत्री. ज्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र मात्र सुजलाम सुफलाम होत असताना प्रगतीच्या वाटेवरती पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि निश्चितच अशा व्यक्तिमत्वाच्या कार्याचा गौरव करणारी सन्मान करणारी ही स्पर्धा मुख्यमंत्री चषक 2024 आपण पाहतोय अनुभवतोय ज्याचा आनंद घेतोय. तुम्हाला सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व या विभागातील मुंबादेवी विधानसभा संघटक सन्माननीय आपल्या रुपेश फाउंडेशनचे सर्वेसर्वा रुपेश रमेश पाटील साहेब आणि सौ प्रिया रुपेश पाटील मॅडम यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून ग्रँड प्रीमियर लीग यावेळी मात्र मोठा फटका येतोय. दीक्षित 11 संघासाठी 4 धावांसाठीचा फटका. एक तगडा फटका पाहायला मिळतोय तगडा बॅटरच्या माध्यमातून या ठिकाणी. कोलवडपाचा चेंडू यावेळी चांगला कमबॅक कृष्णाच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्या चौकारानंतर या एका धावेने मात्र धावपळ पुढे सरसामेल स्ट्राईक देखील रोटेट होताना पाहायला मिळते आणि चौकारांना स्ट्राईक रोटेट करणं एक चांगलं दृश्य पाहायला मिळतं. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायचं झालं तर देव आणि अमरीश यांच्या माध्यमातून ज्या प्रकारची ओपनिंग पार्टनरशिप पाहायला मिळाली, जो बेस जो पाया इथे रचला गेला होता, ज्या इंटेंटने त्यांनी बॅटिंग केली होती तो इंटेंट चांगला होता. धावसंख्या 8 स्वर चेंडू येत असताना पाहायला मिळतो. एक काम करावं लागेल सुपर्णवाद संघाला, ते म्हणजे जर हे लक्ष अधिकाधिक खटकीत बनवायचं तर या एक्स्ट्रास पासून हलकसं थोडंसं का होईना पण तुम्हाला दूर राहावं लागेल. या एक्स्ट्राज प्रतिस्पर्धी संघाला मात्र निश्चितच केवळ विजयाच्या दिशेने प्रवास करत नसतात, त्यांना नजीक घेऊन जात असतात लक्ष्याच्या दिशेने, परंतु आपल्या खेळाडूंचा कॉन्फिडन्स देखील अफेक्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात. एका धावेने डावफला पुढे सरसावेल जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली झाली होती सुपर्णवाद संघाची, यावेळी सुरुवात चांगली झाली दीक्षित 11 संघाची देखील. चांगला फटका पाहायला मिळतो. पॉवरफुल स्ट्रोक ओव्हर द बॉल साइड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इथे खेळला गेलाय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये एक धाव कंप्लीट होते. षटक क्रमांक पहिला होईल कंप्लीट. पहिल्या षटकाच्या अखेरी धावसंख्या पाहायला मिळते 11 रन्स स्कोर कार्ड. लक्ष आहे या ठिकाणी 36 धावांच्या 4 षटकांमध्ये 11 धावा धावफलकावरती जरूर लागावं लागेल. एक चांगली स्टार्ट मिळाली, फक्त या स्टार्टला आता कन्वर्ट करावा लागेल. ते मात्र 11 ओव्हर कंप्लीट. षटक इथे होते पूर्ण, षटक पूर्ण 1. अमरीश दत्त नवीन गोलंदाज मार्कवरती. बॉलर ऑन द बॉलिंग एंड. आपण पाहतो अनुभवतो मित्रांनो मुख्यमंत्री चषक 2024
शिव मुंबई मुंबईदेवी विधानसभा आमचे विधानसभा संघटक मुंबईदेवी विधानसभा संघटक सन्माननीय रुपेश पाटील साहेब ज्यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थाने मुंबई क्रमांक 9 ही संपूर्ण मुंबई क्रमांकासाठी अभिमानाची स्वाभिमानाची असणारी स्पर्धा 9 प्रीमियर लीग एक अनोखं नाव आणि अनोखी संकल्पना घेऊन ही स्पर्धा तुम्हाला सर्वांसमोर आली. प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नाविन्य जपण्याचा प्रयत्न या वर्षी देखील आपण पाहतोय. उद्या या ठिकाणी महिलांसाठी एक विशेष अशी मनोरंजनाची आपण पाहणार खमंग मेजबानी असणार आहे. अर्थातच एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक प्रेक्षणीय सामना पाहायला मिळणार आहे. विमेन्स क्रिकेट सध्याच्या घडीला बरंच पुढे गेलेला आपण पाहतोय. विमेन्स प्रीमियर लीग सध्याच्या घडीला आपण पाहतोय भारतामध्ये खेळवली जाते. बेंगलोर येथील चिन्नस्वामी स्टेडियम असेल, दिल्ली येथील फिरोजशाह कोटला स्टेडियम असेल, ज्यामध्ये आपण पाहतोय हा थरार अनुभवता येतोय. गतवर्षी आपल्या ब्रेबॉर्न स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियम मध्ये आपण पाहिलं. या स्पर्धेला पार पाडत असताना या वर्षी मात्र निश्चितच आपण पाहतोय या स्पर्धेला बेंगलोर आणि दिल्ली ही लोकेशन मिळालेलं आहे. परंतु या स्पर्धेने देखील पहिल्याच पर्वात खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्व स्पेक्टेटर प्रेक्षकांची मनं जिंकली. आज पुन्हा एकदा आपण पाहतोय भारतीय महिला संघ देखील प्रगतीच्या पथावरती एकापेक्षा एक रेकॉर्ड संपल्यावर करताना पाहायला मिळतोय. दरम्यान काय करताय फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट केले गेले, परंतु यावेळी कॅच होते ड्रॉप. नाराज स्वतःवरती जरूर आहेत, परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय आम्ही डोंगरी का अंबाला करण भारती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्याने फक्त शॉट चेक केला, चिप केला, अंगाशी येऊ शकला असता. अर्थातच ज्या प्रकारे चिप केला होता बराच वेळा हवेत देखील होता. हेलो चेक 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 थैंक यू. मॅच समरी कबड्डी क्रमांक 1 वरून आपण पाहतोय सुरेश सुपर्णवाज 35 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या अखेरीस त्यांनी बनवल्या. 36 धावांचं लक्ष्य ज्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. दीक्षित 11 संघ जाऊन पोहोचला 2 षटकांच्या अखेरीस 17 धावसंख्येवरती एका गाड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी वाकवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल नवीन गोलंदाज अमरीश है, अमरीश वही डाल रहा है. ओवर नहीं कंप्लीट हुआ. या शेंडवरती येते मात्र विकेट. संघ धावल्यामध्ये 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड इन द एंड ऑफ 2 overs. आणि फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतात ते काय. चला नेक्स्ट मॅच तयारी करायचंय. चला कबड्डी क्रमांक 2 MM मोटर्स विरुद्ध MM आमरे संघ टॉस साठी यायचा आहे.
शेख कमिटी विनंती आहे, कमिटी मेंबर एकाने यायचंय. मानव सज्ज नवीन गोलंदाज. डपाचा चेंडू पाहायला मिळतो, परंतु स्वय चेंडू पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरची ही लाईन आपल्याला पाहायला मिळाली. स्वय चेंडूने सुरुवात केली या ठिकाणी. निश्चितच थोडेसे दबावाखाली असणार आहेत मानव देखील, कारण की प्रतिस्पर्धी संघ मात्र विजयाच्या दिशेने प्रवास करतो. 136 धावांचा आहे या ठिकाणी. MM मोटर्स, MM आमरे त्वरित या टॉस साठी. नेक्स्ट मॅच VP वॉरियर्स डिजिटल मुंबई, माफ करा, डिजिटल मुंबई आणि फेमिदा डोंगरी वॉरियर्स. टॉस झालाय. डिजिटल मुंबई फेमिदा डोंगरी वॉरियर्स कबड्डी क्रमांक 2 वरती सामन्याला सुरुवात करायची आहे. साजिद भाई, टॉस हुआ है, मैच के लिए स्टार्ट कीजिए. नेक्स्ट मॅच MM मोटर्स आणि MM आमरेस कबड्डी क्रमांक 2 वर. MM मोटर्स आणि MM आमरेस टॉस. एक वरचा टॉस झालाय, 2 वरचा राहिलाय. MM आमरेस आणि MM मोटर्स टॉस करून घ्या चला त्वरित. अनिश MM आमरेज आणि MM मोटर्स. MM आमरेज मोटर्स, MM आमरे MM मोटर्स टॉस करून घ्या. आणि दोन्ही संघांच्या संघटनाकडे चेंज असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा. राज अँड शिलेश पंड्या, चेंज प्लेइंग 11 मध्ये जर चेंज असेल तर आम्हाला मेन्शन करून द्यायचं. पुन्हा एकदा कबड्डी क्रमांक 1 वरती 20 धावा फलकावरती. चांगला फटका, परंतु कमाच्या दिशेने सर या ठिकाणी फलंदाज होतील बाद. कॅप्टन बायकडून डगआउट पहिल्याच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन अगदी मोठ्या क्षणी विकेट गमावली आणि पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू सुपर्ण संघाच्या माध्यमातून या संघ निश्चितच मॅच मध्ये होत असताना, सामन्यामध्ये होत असताना पाहायला मिळतो. दीक्षिता 11 विरुद्ध आपण पाहतोय कबड्डीवरती, कबड्डी क्रमांक 1 वरती तो सुरवई सुपर्णवाच. 136 धावांचं सध्याच्या घडीला 2.3 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या फलकावरती 20, अजून आवश्यक असणार आहेत तर 16 धावा आणि येणारे चेंडू शिल्लक असतील ते 9 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, कॅच होऊ शकलेली नाही, परंतु मिळतील केवळ धावा 1. दोघांना मिळूनच खेळावं लागणार आहे, दोघांना मिळूनच सामन्याला अंतिम क्षणापर्यंत घेऊन जावं लागेल. परंतु या क्षणी कशा प्रकारचा अप्रोच राहील, कशा प्रकारचं टेम्परामेंट या दोन्ही बॅटर्स कडून पाहायला मिळते हे देखील महत्वाचं असणार आहे. तर मानवने मात्र या षटकाच्या माध्यमातून आपल्या संघाला कमबॅक करून दिले. 2 विकेट्स, महत्वपूर्ण विकेट्स मिळवून दिले आणि आतापर्यंत खर्च केलेत केवळ 2 धावा. मानव 3 धावा खर्च केले, माफ करावी. मानव आरोटे अंकुश आणि रुहान ही सोडी मैदानाच्या आतमध्ये. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. यष्टीरक्षकाकडून चूक केली जाते. ज्या ठिकाणी टॉट बॉल पाहायला मिळाला असता त्या ठिकाणी ते मात्र आपण पाहतोय 1 धाव बाईकच्या स्वरूपात दिली तर आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. बाईकच्या स्वरूपात दिली धाव कळवली जाते. 25 संघात आपण 22 धावा कशा प्रकारे तितकंसं महत्वपूर्ण असेल यावेळी दीक्षिता 11 संघासाठी महत्वाचं असेल. धावा येणं, हा धावांचा ओघ जो फ्लो आहे तो तसाच चालू राहणं महत्वाचं असेल. यावेळी ओढ विकेट येण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. यावेळी गोलंदाज मानव यांचा चांगला फटका पाहायला मिळतो. एक चांगला स्ट्रोक केला आहे. पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळतील. या चेंडूवरती मिळतील धावा. षटकार मॅक्सिमम बिग हिट. जर हा षटकार असेल तर दीक्षिता 11 निश्चितच विजयाच्या बऱ्याचशा नजीक पोहोचेल आणि सुरवे सुपर्णवार थोडेसे सरप्राइझिंग असतील. पंच आपला निर्णय काय तो अंतिम आमच्यापर्यंत पोहोचवा.
सुरेश सुपर्णोवा संघाचा अजूनही या सामन्यात जीव हा तसाच राहणार आहे, कारण की षटकार नसून केवळ 2 धावा आहेत. टुडी 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी. 28 धावा लक्ष असेल आता मात्र शेवटच्या अंतिम षटकामध्ये ते तब्बल 8 धावांचं. 6 बॉल 8. गणेश कुठे गेला तू? 12 माफ करा 12 पाहिजे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सुर्वे पार्थ सज्ज होताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू ज्या खेळाडूने खेळला तोच खेळाडू हे शेवटच्या षटकात आला. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सुर्वे सुपर्णोवास विरुद्ध आपण पाहतो दीक्षिता इलेव्हन. रिहान आणि अंकुश जोडी मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस आणि या फुलटॉसला खेळला जात आहे ऑन साइडला 2 धावांसाठी. टुडी सुरुवात चांगली झाली. 5 चेंडूने 10 धावा. प्रत्येक चेंडू इथे महत्वाचा. एखादी डॉट डिलिव्हरी इथे मात्र अधिकचं दडपण वाढवणार आहे ते बॅटरवरील, आणि एखादा मोठा फटका इथे अधिकचं दडपण वाढेल गोलंदाजी टीमवरील. खूप चांगल्या प्रकारची हायम ऍक्शन आहे. नॉन बॉलिंग आमचा तितकासा उपयोग होत नाही, त्यामुळे पेस मध्ये तेवढीशी गती पाहायला मिळत नाही. यावेळी चेंडू हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक त्या ठिकाणी देवेदा चेंडू खाली कुठलीही चूक नाही. फलंदाजी तोल बाद. विकेट तर गेले, परंतु त्याहूनही महत्वाची बाब या ठिकाणी तिथे डॉट बॉल. जे पर्यंत तो डॉट बॉल अधिकचा प्रेशर इथे वाढवणारा असणार आहे ते टीम दीक्षित इलेव्हन संघावरील. 4 धावांचा खेळ आणि 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 10 धावा आवश्यक विजयासाठी. लक्ष असणार आहे 36 धावांचं. 10 धावांची अजून आवश्यकता. विकेट इथे गमावली आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. 4 चेंडू 10 धावा. या ठिकाणी जर एक्स्ट्रा केला नाही पार्थने तर निश्चितच या सामन्यात सुर्वे सुपर्णोवा संघ कुठेतरी आपण पाहतोय चांगला प्रेशर क्रिएट करत असताना. चांगला चेंडू यावी शॉर्ट ऑफ गुडले स्पॉट पिच केला होता. अधिक चोसणी देखील पाहायला मिळाली. 1 फॉर दी ओव्हर. पहिल्या बॉल पावसाची त्या ठिकाणी वॉर्निंग दिली, परंतु येणारा डॉट बॉल महत्वाचा. आता मात्र 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 10 धावांची आवश्यकता. प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर क्रिएट करतो. बॅटरवरील प्रेशर वाढवताना पाहायला मिळतो. दडपण वाढवताना पाहायला मिळतोय. या दडपणाखाली जो खेळाडू आपला खेळ उंचावणार तोच आपल्या संघासाठी ठरणार नायक. मोठा फटका आलाय. मोठा बॅटचा उपयोग जरूर केलाय, परंतु पाहूया चेंडू जाईल का, ट्रॅव्हल करेल का. या चेंडूवरती मिळतील धावा 2 आणि या 2 धावाच्या मध्ये धावफलक जाईल तो यावी. 28 धावसंख्या होती. स्टील देयर इज 8 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 2 डिलिव्हरीज. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 8 धावांची आवश्यकता. अर्थातच 2 बाउंड्रीज, 2 मोठे फटके. चला खेळपट्टी क्रमांक 2 वरती सज्ज व्हायचंय नेक्स्ट मॅच साठी. MM आमरेज विरुद्ध MM मोटर टॉस झालाय. सामन्याला सुरुवात केला. MM मोटर्स टॉस जिंकलाय तुम्ही आणि चित्रशीलचा स्वीकार केलाय. फिल्डिंग लावून घ्यायची. MM मोटर्स मोहन बायन कंपनी आणि दोन्ही संघ आपला एक एक्स्ट्रा प्लेअर खेळ निश्चितच पाठवून द्यायचा कॉम्बॉक्स मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स जगलिंग करत परंतु यावी विकेट. वाय मित्रांनो लक्षात घ्या, नेट रन रेट वरती तुमचा मॅटर जाणार आहे, परंतु नेट रन रेटला विकेट हा फॅक्टर कुठेच कॅल्क्युलेट होत नाही. त्यामुळे तुम्हाला रन्स वरती आणि तुमच्या रन रेट वरती लक्ष द्यायचंय. तुम्ही किती कमीत कमी चेंडूवरती किती जास्तीत जास्त धावा बनवता हेच कॅल्क्युलेट होणार आहे. देयर इज नो मॅटर ऑफ विकेट्स.
चला धन्यवाद.